ओम शांती. आपण ह्या ठिकाणी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय निगडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा ब्रह्माकुमारी पाठशाळेच्या प्रांगणामध्ये आहात आपण. इथून आपला ह्या रस्ता आहे, एक 10 फुटाचा हा रस्ता आहे. असा रस्ता मेन रोडपासून इकडे येतोय. इथून हा 10 फुटाचा रस्ता पूर्वेकडे निघालेला आहे आणि सेंटरची एंट्री इथून सुरू होती आहे. सेंटरची एंट्री बांधकाम चालू आहे. हा मेन हॉल रेग्युलर क्लास बाबांचा. कमीत कमी त्या ठिकाणी 70-80 लोक बसू शकते असा हा हॉल आहे. हे बाबांचा कमरा. इथे एक स्टोरूम आहे छोटंसं आणि ह्या ठिकाणी जेंट्स बाथरूम काढले, बाहेर लोकांसाठी बाथरूम. त्या ठिकाणी जिना आहे, तर जिन्याची एंट्री इथून बी आहे आणि इथून बी आहे आणि माता बहिणीसाठी बाथरूम बनवलं इथं. जिन्याची एंट्री इथून बी आहे. आता आपण फर्स्ट फ्लोअरवर निघालेलो आहे. फर्स्ट फ्लोअर हा आहे. या ठिकाणी 11 फूट हाईट दिलेली आहे त्याच्या आपल्या क्लासरूमसाठी. द फर्स्ट फ्लोअरमध्ये व्यवस्था ठेवलेली आहे. इथे एक छोटासा हा सर्विंग रूम आहे, एक छोटासा हॉल आहे. हॉलमधून पुढे गेल्यानंतर या ठिकाणी किचन आहे. हे किचन आहे, छोटंसं किचन बनवलेलं आहे ब्रह्माकुमारीचं. त्याच्यानंतर या ठिकाणी बहिणींसाठी एक माता आणि बहिणींसाठी हॉल बनवलेला आहे आणि इथे अटॅच संडास बाथरूम आहे हॉलमध्ये. बेडरूम आहे, हॉल आहे. इथं बाहेर लोकांसाठी इथं बेडरूम आहे. हे संडास बाथरूम कंबाईन बनवलेलं आहे. अशा प्रकारे इथं माळा वगैरे अशा प्रकारे एक बेडरूम बाहेर लोकांसाठी बनवलेला आहे. त्यानंतर वर एक हॉल मिळालेला आहे, बनवलेला आहे. त्या हॉलमध्ये संपूर्ण हॉल ठेवलेला आहे, जेणेकरून ब्रह्मापूजनासाठी कुठे इकडे तिकडे मंडप वगैरे घालण्यात तकलीफ होऊ नये, पावसा पाण्याचा उन्हाळ्याचं. अशा प्रकारे हा सुंदर हॉल बनवलेले आहे. सुंदर संपूर्ण हॉल आहे. त्या हॉलमध्ये जवळजवळ 100-150 लोक बसतील एवढा मोठा हॉल आहे. हॉलचं काम पूर्णत्वाला आलेलं आहे. आता ग्रेनाइट बसलेलं आहे. आता फरशी खाली बसणार आहे आणि इथून एक जाण्यासाठी रस्ता ठेवलेला आहे, वर जाण्यासाठी टाकीची मेंटेन करण्यासाठी. इथे भांडी वगैरे मोठमोठे घासण्यासाठी इथे छोटंसं बनणार आहे. इथे बेसिन बनणार आहे 2 ते 3.